नमस्कार, सुप्रभात. मी सेजल पुरवार. या बुलेटिनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. सरपंच हत्या प्रकरणी अर्थातच बीडमधल्या सरपंच हत्या प्रकरणी एक अतिशय मोठी बातमी. फरार आरोपी वाल्मिक कराड सरेंडर करण्याची शक्यता आहे. कारण सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह 4 आरोपींची बँक खाती गोठवण्यात आलेली आहे. खंडणी आणि अपहरण या प्रकरणात सुद्धा कराडचं नाव समोर आलं. या प्रकरणात आरोपींच्या ठशाचे निशाण जुळल्याची माहिती समोर आलेली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आदेश दिले. त्यानंतर 24 तासांमध्ये सीआयडीने दणका दिलाय. फरार आरोपींचा शोध घेण्यासाठी सीआयडीच्या 9 पथकांकडून सध्या तपास सुरू असल्याचं कळत आहे. त्यामुळे आता वाल्मिक कराड आत्मसमर्पण करण्याची शक्यता आहे. एकंदरीत जर आपण बघितलं तर या संपूर्ण प्रकरणामध्ये वाल्मिक कराडचं नाव वारंवार समोर आलेलं होतं. काही राजकीय धागेदोरे असल्याचं देखील सांगितलं जात होतं. मात्र आता हाच वाल्मिक कराड थेट सरेंडर करणार असल्याचं कळत आहे. तर वाल्मिक कराड नेमका कोण आहे ते देखील बघूयात. वाल्मिक कराड परळी नगर परिषदेचा माजी नगराध्यक्ष आहे. वाल्मिक कराड गोपीनाथ मुंडे यांचा समर्थक आहे. 10 वर्षांपासून धनंजय मुंडे यांच्यासोबत तो राष्ट्रवादीमध्ये काम करतोय. धनंजय मुंडे यांच्या अनुपस्थितीमध्ये परळी मतदारसंघात नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी वाल्मिक कराड हा नेहमी अग्रेसर राहिलाय. 307 सारख्या गुन्ह्यात सहभागी असल्याचाही कराडवरती आरोप आहे. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात त्याच्या विरोधात केज पोलिसात खंडणी संदर्भातला गुन्हा दाखल करण्यात आलाय. विष्णू साठे हा केज तालुक्यातील आरोपी धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांचा निकटवर्ती आहे. धनंजय मुंडे यांचा राजकीय वरदहस्त असल्यानं पोलीस कारवाई करत नसल्याचा विरोधकांचा आरोप आहे. तर वाल्मिक कराड नेमका आहे तरी कोण हा प्रश्न सर्वांना पडलेला होता. आणि वाल्मिक कराड नेमका कोण हे आपण बघितलं. आणि यानंतरची बातमी अभिनेत्री प्राजक्ता माळी संदर्भातली. कारण अभिनेत्री प्राजक्ता माळी हिनं काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे. सुरेश धस यांनी केलेल्या वक्तव्यानंतर प्राजक्ता माळी यांनी आता थेट मुख्यमंत्र्यांची भेट घेतली असल्याचं कळत आहे. याशिवाय प्राजक्ताने यावेळेस भेट घेऊन निवेदन दिलेलं आहे. प्राजक्ता माळी यांच्या सन्मानाला बाधा येईल असं कुठलंही कृत्य खपवून घेणार नाही आणि त्यावर कारवाई ही केली जाणारच आहे असं देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आश्वासन दिलं. ही देखील माहिती मुख्यमंत्री कार्यालयाकडून देण्यात आलेली आहे. मात्र आपण बघितलं यावेळेस प्राजक्ता माळी यांनी थेट मुख्यमंत्र्यांची भेट घेतली आहे. निवेदन सुद्धा दिलेलं आहे. यासह इतर काही मोठ्या आणि महत्त्वाच्या राजकीय बातम्यांचा आढावा न्यूज पॉइंट 20 मध्ये. मंत्री पंकजा मुंडे यांनी पवित्र प्राजक्ताची पवित्र फुलं असं साहित्यिक भाषेतलं ट्विट केलं. सर्वच महिलांना कणखर राहायला हवं, स्वतःला कणखर बनवायला हवं असं म्हणत त्यांनी समर्थन केलं. तर स्त्रियांच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवणं हे किती सहज आणि खालच्या पातळीवर जाऊन केलं जातं असं म्हणत आमदार सुरेश धस यांना टोला लगावला. शिवसेना खासदार रवींद्र बाईकर यांच्या गाडीचा अपघात झाल्याची माहिती समोर आली. जोगेश्वरीच्या SRPF कॅम्पच्या प्रवेशद्वाराजवळच हा अपघात झालाय. अपघातामध्ये कोणती जीवितहानी झालेली नाही. अपघातावेळी बाईकर गाडीमध्ये असल्याची माहिती आहे. दरम्यान चालक मद्यधुंद अवस्थेत होता ही माहिती सुद्धा सूत्रांनी दिली आहे. शरद पवार हे बारामतीच्या दौऱ्यावर होते. यावेळेस त्यांनी बारामती येथील कृषी विज्ञान केंद्रात पाहणी केली. कृषी विज्ञान केंद्रात 15 जानेवारी ते 19 जानेवारी दरम्यान कृषी प्रात्यक्षिक कृषी प्रदर्शन आयोजित करण्यात आलं. याची पाहणी शरद पवार आणि सकाळ माध्यम समूहाचे अध्यक्ष प्रतापराव पवार यांनी केली. शरद पवार यांनी 25 फूट उंच असलेल्या ऊसाची पाहणी केलेली आहे. AI तंत्रज्ञान वापरून ऊसाचं पीक हे घेण्यात आलेलं आहे. यावेळेस सकाळ माध्यम समूहाचे अध्यक्ष प्रतापराव पवार हे सुद्धा त्यांच्यासोबत उपस्थित होते. तर कृषी विज्ञान केंद्रात 16 ते 20 जानेवारी दरम्यान कृषी प्रात्यक्षिक प्रदर्शन सुद्धा आयोजित करण्यात आलेलं आहे. त्यानिमित्त शरद पवार कृषी विज्ञान केंद्रामध्ये पाहणी करतायत. सरपंच हत्या प्रकरणाच्या तपासाला आता वेग आला असल्याचं सध्या बघायला मिळत आहे. कारण या प्रकरणामध्ये आरोप होत असलेले वाल्मिक कराड फरार आहेत. सीआयडीने कराडची पत्नी मंजली कराड यांची दुसऱ्यांदा चौकशी केली आहे. सीआयडीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मंजली कराड यांची केज पोलीस ठाण्यामध्ये 1 तास चौकशी केली. वाल्मिक कराड यांच्यावर याच पोलीस ठाण्यामध्ये खंडणीचा गुन्हा दाखल आहे.
अमरावती या ठिकाणच्या मोर्शी तालुक्यामध्ये शाळेतील 32 विद्यार्थ्यांना विषबाधा झाली आहे। माध्यान्ह भोजन आहारामध्ये दिल्या जाणाऱ्या खिचडीमार्फत विषबाधा झाली असल्याची माहिती आहे। आरोग्य विभागाच्या पथकाकडून विद्यार्थ्यांवर उपचार सुरू आहे। यात 6 विद्यार्थ्यांची प्रकृती चिंताजनक आहे। वाढीव वेतन श्रेणीपासून वंचित असलेल्या मीरा भाईंदर पालिकेतील 402 कर्मचाऱ्यांना नव्या वर्षामध्ये लाभ मिळेल। या कर्मचाऱ्यांच्या वेतन निश्चितीचं काम सध्या सुरू आहे। पालिका आयुक्त संजय काटकर यांनी कर्मचाऱ्यांच्या वाढीव वेतन श्रेणीच्या विषयावर तातडीने कार्यवाही करण्याचे आदेश दिले। विद्यापीठ आणि महाविद्यालयातील सहाय्यक प्राध्यापक पदाच्या पात्रतेसाठी घेतली जाणारी राज्य पात्रता परीक्षा 4 मे रोजी होणार आहे। ही परीक्षा पारंपरिक पद्धतीने होणार असं स्पष्ट झालंय। परीक्षेची तारीख जाहीर झाली आहे, त्यामुळे परीक्षार्थ्यांना अभ्यासाचं नियोजन करता येणार आहे। अमरावतीच्या मोर्शी तालुक्यात शाळेतील 32 विद्यार्थ्यांना विषबाधा झाली। माध्यान्ह भोजन आहारामध्ये दिल्या जाणाऱ्या खिचडीमार्फत ही विषबाधा झाली अशी माहिती आहे। आरोग्य विभागाच्या पथकाकडून विद्यार्थ्यांवर उपचार सुरू आहे। यात 6 विद्यार्थ्यांची प्रकृती चिंताजनक आहे। सातारा जिल्ह्यातल्या निसर्गरम्य पर्यटन स्थळी पर्यटकांनी बहरलेली आहे। साताऱ्यातील तापोळा, मुनावळे, बामणोली या पर्यटक स्थळांवरती आता पर्यटकांनी गर्दी केली आहे। मुनावळे या ठिकाणी वॉटर स्पोर्ट्सचा आनंद घेण्यासाठी पर्यटकांची झुंबड उडाली आहे। रायगडमध्ये पर्यटनाला प्रारंभ झालाय। समुद्रकिनारे पर्यटकांनी फुल झाले। लॉजिंग बरोबर सी फूड, स्थानिक जेवणासाठी प्रसिद्ध असलेले हॉटेल आणि खानावळींमध्ये चांगलीच गर्दी आहे। पर्यटकांमुळे व्यावसायिकांकडून समाधान व्यक्त होत आहे। पुण्यात 31 डिसेंबरला रात्री ठिकठिकाणी आता वाहतूक पोलिसांकडून नाकाबंदी केली जाते आहे। वाहन चालकाने मद्यप्राशन केलंय की नाही हे तपासण्यासाठी पोलिसांकडून ब्रेथ अॅनालायझर या मशीनची देखील मदत घेतली जाणार आहे। शनिवार रविवार सुट्टीचा आनंद घेण्यासाठी आलेल्या पर्यटकांचे परतीच्या प्रवासात हाल होत आहे। अलिबाग ते पनवेल प्रवासासाठी गाडीची वाट पाहत रांगेत तासनतास उभं राहावं लागतंय। जलवाहतुकीचे बुकिंग फुल झाले, त्यामुळे त्याचा भार आता एसटी वाहतुकीवरती आलेला आहे। नवीन वर्षानिमित्त लोणावळ्यामध्ये राज्याच्या कानाकोपऱ्यातून पर्यटक दाखल झाले। लोणावळ्यातील लायन्स पॉइंट, टायगर पॉइंट या ठिकाणी नवीन वर्ष साजरा करण्यासाठी पर्यटक आलेत। लोणावळ्यातील आल्हाददायक वातावरणाची भुरळ ही पर्यटकांना पडली आहे। 31ला सुट्टी नसल्यानं नोकरदारांनी आता शनिवार आणि रविवारच्या सुट्टीनिमित्त रायगड जिल्ह्यातील पर्यटन स्थळांवर रेकॉर्ड ब्रेक गर्दी केली। माथेरान, अलिबाग, काश्मीर, दिवेआगार, मुरुड या ठिकाणी 2 दिवसांमध्ये 3 लाखांहून अधिक पर्यटक दाखल झाले। 1 जानेवारीपर्यंत गर्दी अशीच कायम राहणार आहे, हा अंदाज स्थानिक व्यावसायिकांनी वर्तवला आहे। नांदेडच्या माळेगाव या ठिकाणी खंडोबाच्या पालखी सोहळ्यामध्ये लाखो भाविकांनी गर्दी केली। खंडोबाची आणि मानकऱ्यांची पालखी काढून यात्रेला सुरुवात करण्यात आली। 5 जानेवारीपर्यंत हा यात्रा उत्सव चालणार आहे। विविध कार्यक्रमांचं आयोजन सुद्धा या ठिकाणी करण्यात आलं आहे। सांगलीमध्ये लाखो भाविकांच्या उपस्थितीमध्ये जतच्या यल्लम्मा देवी यात्रेची सांगता झाली आहे। या यात्रेत जनावरांची तब्बल 5 ते 6 कोटींची उलाढाल करण्यात आली आहे। 5 दिवस चाललेल्या या यात्रेच्या निमित्तानं देशाच्या कानाकोपऱ्यातून भाविकांनी जतमध्ये हजेरी लावली आहे। रायगडमधील हरिहरेश्वरमध्ये सरत्या वर्षाला निरोप देत देवदर्शनासाठी मोठ्या प्रमाणात पर्यटक दाखल झाले। समुद्रकिनारी मौजमजा आणि देवदर्शन असा योग साधत भाविकांनी गर्दी केली आहे। स्थानिकांना चांगला रोजगार या ठिकाणी निर्माण झाला आहे। तुळजाभवानीच्या तुळजापूर नगरीमध्ये आता 8 दिवसांपासून भाविकांची मोठी गर्दी बघायला मिळते आहे। या सर्व भाविकांना देवीचं दर्शन भेटावं यासाठी मंदिर संस्थाने 22 तास मंदिर खुलं ठेवण्याचा निर्णय घेतलाय। वाशिम जिल्ह्यातून अकोला ते पूर्णा 185 किलोमीटर रेल्वे मार्गाचं विद्युतीकरण पूर्ण झालं। 2018 मध्ये 211 कोटी रुपयांच्या निधीने विद्युतीकरणाचा प्रकल्प मंजूर करण्यात आला। अखेर 29 डिसेंबरपासून या मार्गावर 8 एक्सप्रेस गाड्या धावणार आहे, ही माहिती मिळते आहे। सध्या या ट्रॅकवरती 3 ते 4 मालगाड्या चालवल्या जात आहेत।
कर्जत तालुक्यातल्या चारफाटा ते श्रीरामपूल या शहरालगतच्या मुख्य रस्त्याला ठिकठिकाणी खड्डे पडलेत, त्यामुळे प्रचंड गर्दीचा सामना नागरिकांना करावा लागतोय। संबंधित MSRDC प्रशासन याकडे गांभीर्यानं लक्ष देत नाही, त्यामुळे वाहन चालकांना खड्ड्यातून प्रवास करावा लागतोय। पुणेकरांसाठी रेल्वे प्रशासनानं आणखी 4 वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन सोडण्याचा निर्णय घेतलाय। रेल्वेच्या या निर्णयामुळे आता प्रवासाला अधिक गती मिळणार आहे। पुणेकरांचा प्रवास आणखी जलद आणि सोपा होणार आहे। पुणे मुंबईमधील अंतर कमी करणारा बहुप्रतीक्षित असा मिसिंग लिंक प्रकल्प याबाबत नवी अपडेट समोर आली। मिसिंग लिंक प्रकल्प जून 2025 पर्यंत खुला होईल, ही माहिती MSRDCने जाहीर केली। या द्रुतगती मार्गाला यशवंतराव चव्हाण द्रुतगती मार्ग मिसिंग लिंक असं नाव देण्यात आलंय। कल्याणमधील अल्पवयीन मुलीवर अत्याचार आणि हत्येप्रकरणी नागरिकांनी कॅन्डल मार्च काढलाय। आरोपी विशाल गवळीला तत्काळ फाशीची शिक्षा द्या, ही मागणी नागरिकांनी यावेळेस केली आहे। जळगाव MIDC मध्ये रात्रीच्या सुमारास चटई कंपनीला आग लागली। एका सुरक्षा रक्षकाच्या खोलीमध्ये ही आग लागली, त्यानंतर संपूर्ण कंपनीभर ही आग पसरली आहे। जळगाव महापालिका अग्निशमन दलाकडून आग आटोक्यात आणण्यात आलेली आहे। बोईसरमधल्या सालवड शिवाजीनगर परिसरातील कारखान्याला आग लागली आहे। UK एरोमॅटिक अँड केमिकल कंपनीला ही भीषण आग लागली आहे। कंपनी शेजारी असलेल्या श्री केमिकलला देखील आग लागली। सुदैवानं आगीनंतर कामगारांनी पळ काढला आणि मोठी जीवितहानी टळली। विदर्भ आणि मराठवाड्याला जोडणाऱ्या पैनगंगा नदीच्या पुलावरून सिमेंट घेऊन जाणारा ट्रक नदीपात्रामध्ये कोसळला। पुलावर खड्डा चुकवताना चालकाचं नियंत्रण सुटलं आणि त्यामुळे अपघात झाला। अपघातात चालक गंभीररीत्या जखमी झालाय। रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू आहेत। मुंबईमधल्या मडजवळ समुद्रात 2 मासेमारी करणाऱ्या बोटींचा अपघात झाला। मालवाहू जहाजानं दिलेल्या धडकेत मासेमारी करणारी बोट बुडाली। सुदैवानं कोणती जीवितहानी यामध्ये झालेली नाही। कल्याणच्या रामबाग परिसरात एका भरधाव टेम्पोने 2 कारला धडक दिली आहे। या अपघातामध्ये टेम्पो आणि कारचं मोठं नुकसान झालंय। सुदैवानं अपघातात कोणती जीवितहानी झालेली नाही। महात्मा फुले पोलिसांकडून या संदर्भातला तपास सुरू आहे। राज्यात वाहनांची संख्या दिवसेंदिवस वाढते आणि वाढत्या वाहनांबरोबर रस्ते अपघातांच्या घटना वाढत आहेत। राज्यात जानेवारी ते नोव्हेंबर 2024 या कालावधीमध्ये 32,081 रस्ते अपघात झालेले आहेत आणि या अपघातांमध्ये 13,823 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे। अकोल्यातल्या राष्ट्रीय महामार्गावरती LPG गॅस टँकर पलटी झाला। टँकर चालकाचं नियंत्रण सुटलं, त्यामुळे आता अपघात झाल्याची माहिती आहे। यात वाहन चालक गंभीररीत्या जखमी झालाय। टँकरमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये गॅस भरलेला होता। सुदैवानं मोठी दुर्घटना टळली आहे। नांदेड हिंगोली महामार्गावरती ST कंटेनरला जाऊन धडकला आणि अपघात झाला। या अपघातात STची बस चालक गंभीररीत्या जखमी झालाय। बसमधील 20 प्रवासी सुखरूप असल्याची माहिती आहे। या अपघातात मात्र बसचं समोरील भागाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। नवी मुंबईमधल्या कोपरखैरणे सेक्टर 7 मधील सम्राट सोसायटीच्या एका रूमचा भाग कोसळला। महानगरपालिकेने इमारत रिकामी केली आहे। इमारतीची पुनर्बांधणी करण्यात येणार आहे। सुदैवानं यामध्ये कोणती जीवितहानी झालेली नाही। आणि यानंतर बीडमधल्या सरपंच हत्येप्रकरणी सर्वात मोठी अपडेट, कारण फरार आरोपी वाल्मिक कराड सरेंडर करणार की पोलीस त्याच्या मुसक्या आवळणार याकडे सध्या सर्वांचं लक्ष आहे। कारण कराडच्या मुसक्या आवळण्यासाठी वेगवान हालचाली या सध्या सुरू झाल्या असल्याचं कळत आहे। मुंबई पुण्यामध्ये वाल्मिक कराडचा शोध हा सध्या सुरू असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिलेली आहे। अधिकची अपडेट या संदर्भात घेऊयात आमचे प्रतिनिधी विनोद जिरे यांच्याकडून। विनोद, एकंदरीत आपण बघितलेलं होतं आधी काही राजकीय धागेदोरे असल्याचं आणि वाल्मिक कराड याच्या संदर्भातले मोठी अपडेट समोर आलेली होती, मात्र आता त्याला पकडण्यासाठी या ठिकाणी प्रयत्न सुरू असल्याचं कळत आहे। सविस्तर माहिती या संदर्भात।
जर पाहिलं तर या ठिकाणी खंडणी प्रकरण आणि खून प्रकरणामध्ये जे तपास क्षेत्र आहे ते सीआयडी आता वेगानं हलवल्याचं पाहायला मिळतंय. कारण की खंडणी प्रकरणातील जे आरोपी आहेत वाल्मिक कराड आणि खून प्रकरणातील सुदर्शन घुले यांच्यासह 3 आणि खंडणी प्रकरणातील अशा 4 जणांना पकडण्यासाठी सीआयडीचे पथकं जे आहेत ते आता या ठिकाणी मोठ्या प्रमाणात या ठिकाणी काम करताना दिसते. पुणे आणि मुंबई या ठिकाणी देखील सीआयडीचे पथकं जे आहेत ते तपासणीसाठी गेलेले तर या ठिकाणी तपास करत असल्याचं पाहायला मिळतंय. कारण की जी माहिती आहे ती खात्रीला एक सूत्रांकडून मिळाली. पुणे आणि मुंबईमध्ये हे पथक आहेत ते सध्याला फिरताना पाहायला मिळतात. आणि एकूणच जर पाहिलं तर जे फरार आरोपी आहेत त्यांच्या शोधासाठी आता सीआयडीकडनं वेगानं तपास चक्र जे आहेत ते सुरुवात करण्यात आलेले आहेत. तपास चक्र फिरवण्यात आलेले आहेत. निश्चितच धन्यवाद विनोद दिलेल्या सर्व सविस्तर अपडेट्ससाठी. एकंदरीत जर आपण बघितलं तर आता फडणवीसांनी आदेश दिलेले आहेत. सीआयडीला हे आदेश देण्यात आलेले. वाल्मिक कराड सरेंडर खरंच करणार का की पोलीस त्याच्या मुसक्या आवळणार हा प्रश्न असतानाच आता त्या संदर्भातल्या हालचाली सुरू झाल्या असल्याचंही कळतंय. पुन्हा एकदा घेऊयात उर्वरित बातम्यांचा धावता आढावा. अत्याचार आणि हत्या प्रकरणातील आरोपी विशाल गवळी याला वैद्यकीय चाचणीसाठी रुग्णालयात नेलं. रुक्मिणीबाई रुग्णालयात त्याची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. सुरक्षिततेच्या कारणास्तव ही तपासणी करण्यात आली आहे. कल्याण चिकणघर परिसरात चेतन मांदळे या तरुणानं शेजारच्या कुटुंबावर कुऱ्हाडीनं प्राणघातक हल्ला केला. त्यानंतर रॉकेल टाकून शेजाऱ्याचं घर जाण्याचाही प्रयत्न केला. शेजाऱ्याच्या बडबडीमुळे झोप येत नाही या कारणावरून चेतनने शेजाऱ्यावर हल्ला केलाय. या हल्ल्यात 4 जण गंभीररित्या जखमी झाले आहेत. पुण्यात रेल्वेमध्ये बोगस टीसी महिलेने लष्कर दलातील निवृत्त कर्मचाऱ्याची फसवणूक केली आहे. भारतीय रेल्वे विभागामध्ये नोकरीचा आमिष दाखवून 17 लाख रुपयांचा गंडा घातलाय. या प्रकरणी आता दोघांवरही गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. मुंबई वाहतूक पोलिसांच्या कारवाईमध्ये 2000हून अधिक रिक्षा या जप्त करण्यात आल्या. नियमांचं उल्लंघन करणाऱ्या चालकांवर कारवाई करण्यात आली आहे. वाहतूक पोलिसांनी डिसेंबरच्या सुरुवातीला ही मोहीम सुरू केली. यामध्ये आता रिक्षाची योग्य कागदपत्र, परवाने आणि नसणं या प्रवाशांकडून जादा भाडं आकारणाऱ्या रिक्षा देखील त्यांच्यावर कारवाई केली जाते. ओशिवरामध्ये शांतिवन सोसायटीमध्ये एअरगनच्या माध्यमातून तरुणानं कुत्र्यावरती गोळीबार केला. एअरगनची गोळी कुत्र्याच्या शरीरातून आरपार झाली, त्यामुळे गंभीर तो जखमी झाला. गंभीर जखमी कुत्र्याला प्राणी रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलं. छातीवर वार करून धावत्या रिक्षातून फेकून दिल्याचा प्रकार नागपूरच्या कुंभारटोली परिसरात घडलाय. यामध्ये जखमी व्यक्तीचा जागीच मृत्यू झालाय. आरोपीने रिक्षात चाकूने वार करून जखमीला चालत्या रिक्षातून फेकलाय. धंतोली पोलिसांकडून आरोपीचा शोध सध्या घेतला जातोय. गॅस सिलेंडरच्या पुरवठ्यासाठी मीरा भाईंदर महापालिकेच्या अत्यावश्यक सेवा गाडीचा गैरवापर होतोय हा प्रकार सध्या समोर आलाय. एका जागरूक नागरिकानं गाडीचा व्हिडिओ काढला आणि हा प्रकार समोर आणला. याबाबत चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणी सामान्य नागरिकांकडून केली जाते. पनवेलच्या दिवाणी न्यायालयातील दीपक फड या लिपिकानं चक्क न्यायाधीश आणि सहाय्यक अधीक्षकांच्या बोगस सह्या केल्याची धक्कादायक बाब समोर आली. वारस दाखल्यांचा चौकशी अर्ज प्रकरणांमध्ये बोगस चलान बनवून त्यानं लाखो रुपयांचा अपहार केल्याचं देखील आता समोर आलेलं आहे. या संदर्भात आरोपीला अटक करण्यात आली आहे. बनावट फोनपेद्वारे 1100 रुपयांची फसवणूक करणाऱ्या तरुणाला जेरबंद करण्यात आलं. सोलापूरच्या डफरीन या चौकातील पेट्रोल पंपावर पेट्रोल भरून झाल्यावर बनावट फोनपेने तरुणानं यावेळेस पैसे ट्रान्सफर केले आणि मात्र त्याचे बिंग फुटलं. ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यातही कैद झाली. नायगावमधल्या 16 वर्षीय मुलीचा विनयभंग करणाऱ्या रिक्षाचालकाला अखेर माणिकपूर पोलिसांनी अटक केली. त्याला 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. या प्रकरणी माणिकपूर पोलिसांनी सुरुवातीला अदखलपात्र गुन्हा दाखल केला, त्यामुळे संताप व्यक्त केला जातोय. अखेर या गंभीर प्रकरणामध्ये आरोपीला अटक करण्यात आली आहे. आणि आता दररोज एसटीने प्रवास करणाऱ्या सर्वसामान्यांसाठी एक मोठी बातमी. कारण एसटीच्या दरात 15% भाडेवाढ होणार आहे. तिकीट दरात वाढ करण्याच्या महामंडळानं दिलेल्या प्रस्तावावरती आता राज्य परिवहन प्राधिकरण सकारात्मक आहे. त्यामुळे नवीन वर्षामध्ये या भाडेवाढीची अंमलबजावणी होणार आहे. एसटीच्या भाडेवाढीनंतर शिवनेरीच्या दरात 70 रुपयांची वाढ होणार असल्याचंही कळत आहे. तर साध्या बसच्या दरात 60 ते 80 रुपयांची वाढ होणार आहे. सध्या परिवहन महामंडळाला दररोज 28 कोटी रुपयांचं उत्पन्न मिळतं. भाडेवाढीच्या निर्णयानंतर दररोज 2 कोटी रुपयांची भर पडणार असल्याचं सांगितलं जातं. मात्र अगदी नवीन वर्षाच्या सुरुवातीला सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री बसणार आहे.
आपण बघतोय लालपरी महागणारे दादर ते स्वारगेट आपण बघतोय सध्याचे दर 535 रुपये ते 700 रुपये होऊ शकतात. मुंबई ते अलिबाग दर सध्याचे 160 रुपये, संभाव्य दर 180 रुपये असू शकतात. शिवाय सध्या मुंबई ते दापोली सध्याचे दर 340 रुपये आहेत तर संभाव्य दर 390 रुपये सध्या तरी सांगितलं जात आहे. मुंबई ते विजयदुर्ग सध्याचे दर 730 रुपये तर संभाव्य दर 830 रुपये सध्या सांगितलं जात आहे. मुंबई ते कोल्हापूर सध्याचे दर 565 रुपये तर संभाव्य दर 650. मुंबई ते संभाजीनगर सध्याचे दर 860 रुपये, संभाव्य दर 970 रुपये असू शकतात. मुंबई ते नाशिक सध्याचे दर 400 रुपये, संभाव्य दर 450 रुपये असू शकतात.